नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आता इंग्रजी माध्यमातून चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभागृह नेते सागर नाईक यांनी हा ठराव मांडला होता. गोरगरीब कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने मराठी शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर महासभेत एकमताने निर्णय घेण्यात आला असून तो ऐतिहासिक मानला जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अंमलात येणार आहे. सागर नाईक, सभागृह नेते. आपल्या एसएससीच्या मराठी मीडियमच्या याच्यामध्ये हिंदी आणि मराठी हा विषय कंपल्सरी असतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातले जे विषय आहेत ते त्यामध्ये असणार आहे. पण आपल्या आता मी जसं सांगितलं सभागृहात की 10वी पर्यंत मराठी बोलणारे जे शब्द आहेत 11वी नंतर डायरेक्ट बदलले जातात आणि या दृष्टीने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी अवघड होतं. तर जिकडे उर्दू शिकवते उर्दू विषय ठेवायचा, जिथे हिंदी शिकवतात तिकडे हिंदी आणि मराठी, पण मराठी कंपल्सरी असणार. अशा प्रकारचं एसएससीचं आपलं अभ्यासक्रम इंग्लिश मीडियममध्ये करण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलं. जेवढ्या सीबीएसईच्या 3 शाळा आहेत त्या सीबीएसईच्या राहतील, पण इतर ज्या 95 का 90 शाळा आहेत महापालिकेच्या, इतर शाळा आहेत, जशी गावातली उर्दू मीडियम असेल, कोपरखैरण्यातली मराठी मीडियम असेल, त्या सगळ्या ज्या नवीन ज्या बॅच चालू होतील या शैक्षणिक वर्षापासून, तर या शैक्षणिक वर्षाचं ॲडमिशन हे इंग्लिश मीडियममध्ये व्हावं अशा प्रकारचं आहे. आणि काही कोणाला विरोध असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ॲडमिशनमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आता सुधारणा मांडू की प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मिडियमचं देखील ॲडमिशन ठेवा आणि मराठी मिडियमचं देखील ॲडमिशन ठेवा. ज्या मीडियममध्ये जास्त ॲडमिशन आले त्या मीडियमचं शिक्षण चालू करू, म्हणजे लोकांना पाहिजे तेच पद्धतीचं आपण सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करू. सभागृहामध्ये कुठलं उपस्थित झालं तर त्या ठिकाणी मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि जर मी त्यांचं समाधान करण्यासाठी जर योग्य झालो, समाधान करू शकलो, तर निश्चितच जे मला माहिती आहे आणि जे मला कळतं त्या दृष्टीने सभागृहापुढे ते मांडणं ते माझा अधिकार आहे आणि माझं कर्तव्य देखील आहे. त्या दृष्टीने मला जे कळतं आणि जे माहिती आहे ते सभागृहामध्ये मांडण्याचं मी त्या ठिकाणी काम करतो. आम्ही जेव्हा निवडणुकीला सामने गेलो नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा आम्ही या जाहीरनाम्याच्या अंतर्गत सिटी मोबिलिटीच्या प्लॅन अंतर्गत अनेक प्रकल्प राबवण्याचं त्या ठिकाणी आम्ही निश्चित केले. त्याचाच एक भाग म्हणून फेज 1 मध्ये आम्ही रबाळे, ठाणे बेलापूर रबाळे येथे फ्लायओव्हर, पावणे येथे फ्लायओव्हर, तुर्बे फायझर इथे BSF पासून हायवेपर्यंत असा फ्लायओव्हर, त्याचबरोबर अतिशय आता आपल्याला ट्रॅफिक जॅम होऊ शकते असा एअरपोर्टसाठी राईट टर्न घेण्यासाठी तिथे अंडरपास, कारण की वरती ऑलरेडी ब्रिज आहे, या दृष्टीने एक ठराव आयुक्तांना त्या ठिकाणी प्राधिकृत करण्यात आलेलं, सर्व परमिशन वगैरे घेऊन त्या माध्यमातून आर्थिक प्लॅनिंगच्या दृष्टीने हॅम मॉडेलमध्ये हा प्रकल्प करण्याचा ठरवला आहे, जेणेकरून आपल्या अर्थसंकल्पावर कुठल्याही प्रकारचा ताण हा पडणार नाही. 2 वर्षामध्ये आपला ही सुविधा, ही सेवा आपल्याला भेटून जाईल, पण त्याची फेड आपण पुढच्या 10 वर्षामध्ये करून सुविधा लवकर भेटेल पण त्याचा ताण आपल्यावरती पडणार नाही, अशा दृष्टीने आपण आयुक्तांना प्राधिकृत केलेलं आहे. या ठिकाणी धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. महापालिकेने आयुक्तांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलेलं. आयुक्तांनी जिथपर्यंत आयुक्तांना प्राधिकृत केलं जात नाही तिथपर्यंत ते हे काम हाती घेऊ शकत नव्हते, पण आता ते हाती घेऊ शकते. ते एस्टिमेट तयार करतील, एस्टिमेट केल्यानंतर टेंडर काढतील, टेंडर काढल्यानंतर आपल्या महापालिकेची आर्थिक तिजोरीची चावी ही स्थायी समितीकडे, त्यामुळे स्थायी समिती त्या आर्थिक बाबीकडे लक्ष घालते नाही, त्या बाबतीत निर्णय घेईल. जर 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या अधिक, म्हणजे त्या आर्थिक वर्षाच्या अधिक जर खर्च जात असेल तर पुन्हा महापालिकेपुढे, महासभेपुढे त्याच्या मंजुरीसाठी ते यावं लागतं. अशा प्रकारे नियमान्वये सर्व या सगळ्या गोष्टी सर्व पारदर्शक पद्धतीने नियमाला धरून प्रोसेस फॉलो करून या ठिकाणी होतील असा विश्वास. अशा प्रकारचे हॅम मॉडेलमध्ये याचा दुसरा पहिला शब्द होता डिफर पेमेंट. हा हॅम मॉडेल नॅशनल हायवे ऑथॉरिटी, PWD, MSRDC मध्ये केला जातो. तिथे 60-40 पद्धतीने, म्हणजे 40% कॉन्ट्रॅक्टर टाकतो आणि 60% ही गव्हर्नमेंट बॉडी टाकतो. इथे आपण 30% गव्हर्नमेंट बॉडी आणि 70% कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारचं घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्यावरती लोड त्या ठिकाणी कमी येईल. ही एक फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने आपला बजेट एक्झॉस्ट होऊ नये या दृष्टीने आपण एक सभागृहाने तो निर्णय घेतलेला आहे. आणि निश्चितच यामुळे छोट्या छोट्या कामांवरती जो बजेट कमी व्हायचा तो होणार.